हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे छान असाल आणि एकदम मजेमध्ये असाल. तर आज मी बनवणार आहे चाऊमिन नूडल्स. तर इथे माझ्या मुलाला चाऊमिन नूडल्स खायचे होते आणि डीमार्टमध्ये आम्ही किराणा भरत होतो तेव्हा त्याने ते पॅकेट घेतलेलं आहे. इथे बघू शकता हे चाऊमिन नूडल्स त्याला खायचे होते. तर मुलांना बाहेरचं खायला देण्यापेक्षा ना, बाहेरचं काही आणण्यापेक्षा घरच्या घरी असं आपण बनवून देऊ शकतो. पास्ता, नूडल्स, मॅगी. तर ते आपल्याला बाहेरचं सुद्धा मागणार नाहीत. घरी आपण हेल्दी बनवू शकतो आणि देऊ शकतो. तर कधी कधी बनवून द्यायला काही हरकत नाही, म्हणून मी असं अधूनमधून त्यांना देते. त्याच्यामध्ये आपण भाज्या वगैरे टाकूनसुद्धा मुलांना आपण हेल्दी करून ते घरच्या घरी देऊ शकतो. तर आता इथे मी चाऊमिन नूडल्स त्याला देणार आहे मधल्या भुकेसाठी. छोट्या मोठ्या भुकेसाठी मुलांना ठीक आहे, नाश्त्यासाठी किंवा त्यांना ट्युशनला जाताना वगैरे आपण हा नाश्ता देऊ शकतो. तर त्यामध्ये भाज्यासुद्धा ॲड केल्या जातात. तर आता इथे मी पाणी गरम करून घेतलं आणि त्या गरम पाण्यामध्ये ना गॅस बंद करायचं. गरम पाणी करून छान असं उकळलं की गॅस बंद करून त्यामध्ये ना ते नूडल्स टाकून घेतले मी आणि नूडल्स टाकून मी झाकण ठेवलं आणि तोपर्यंत मी भाज्या कट करून घेतल्या. तर तोपर्यंत ना आपलं शिजवत बसायची गरज नाही. गॅस बंद करून घेतला आणि झाकण ठेवून त्यामध्ये मस्त असे नूडल्स उकडून निघालेले आहेत. तर इथे भाज्या वगैरे कट करून होईपर्यंत नूडल्स चांगले उकडून निघाले. त्यानंतर मी पातेल्यावर चाळणी ठेवली आणि त्या चाळणीमध्ये नूडल्स टाकून घेतले. पाणी सगळं गाळून घ्यायचं आहे आणि आता त्यावर थंड पाणी टाकून असे ते मोकळे करून घ्यायचे. थंड पाणी टाकलं ना ते एकदम सुटसुटीत आणि मोकळे होतात आणि थंड पाण्याने त्याला असं धुवून घ्यायचं. तर आता इथे छान असे मोकळे झालेले आहेत. आणि काही बनवत ना माझी सवय आहे, ओट्यावरती मला पसारा नको असतो आणि मी ते करतच ओठासुद्धा साफ करत असते. त्यावर पाणी वगैरे पडलं तर मी पुसत असते, कचरा वगैरे त्यावरचा काढतच असते. म्हणजे आपली दुसरीसुद्धा कामं होत असतात हे करतच. तर इथे आता कढईमध्ये मी तेल टाकलं, भाज्या कट करून घेतल्या. आपल्या आवडीच्या भाज्या टाकायच्या. त्यामध्ये आता मी तेल चांगलं तापलं की कांदा टाकलेला आहे, एक छोटा बारीक चिरलेला कांदा चांगला परतून झाला की त्यामध्ये आता मी गाजर टाकलेलं आहे. गाजर बारीक कट करून घेतले. हवं तर आपण किसूसुद्धा शकतो. तर गाजर थोडंसं कडक असतं म्हणून ते मी आधी टाकलं. गाजर थोडंसं परतून झाला की त्यामध्ये आता मी पत्तागोबीसुद्धा कट करून घेतले. वाटाणा घेतलेला आहे थोडासा, आपल्या आवडीनुसार घ्यायचा आहे आणि सिमला मिरची घेतलेली आहेत 2 छोट्या, त्यासुद्धा कट करून घेतल्या. पत्तागोबी आपण आता किसून जरी टाकली तरी चालतं. मी बारीक कट करून घेतले आणि आता मी सगळंच पत्तागोबी, सिमला मिरची आणि वाटाणा टाकून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं. भाज्या थोड्याशा अशा छान परतवून घ्यायच्या. आता मऊ होईपर्यंत भाज्या थोड्याशा मऊ अशा झाल्या की त्यामध्ये आता आपण मसाले ॲड करूया. तर इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये केचप वगैरे फक्त मी केचप टाकणार आहे, टोमॅटो सॉस टाकणार आहे. दुसरेसुद्धा आपण सोया सॉस, चिली सॉस टाकू शकतो, पण मी फक्त टोमॅटो सॉस टाकलेला आहे आणि माझ्याकडे तेवढाच होता. आणि त्यानंतर हा जो नूडल्समधला मसाला आहे ना तो टाकलेला आहे. सगळे मसाले टाकले आणि मिक्स करून घेतलेले आहे. तर मसाला टाकून छान असं भाज्यांमध्ये त्याला परतून घ्यायचं आणि थोडंसं आता वरतून मी चाट मसाला टाकलेला आहे, म्हणजे थोडंसं चटपटीत लागणार आहे. छान असं परतवून झालं की आता त्याच्यामध्ये हे उकडून घेतलेले नूडल्स टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचं. भाज्या चांगल्या तेलामध्येच परतून अशा मऊ झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही किंवा भाज्यांना आपण झाकण ठेवून शिजवायचं नाही. तर ते मस्त असं परतवून घेतच भाज्या मऊ होऊन जातात आणि त्यानंतर नूडल्स टाकले आणि ते व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त असे तयार होतात ना हे चाऊमिन नूडल्स. चाऊमिन नूडल्सची जे पॅकेट होतं ना त्यावरच मी याची रेसिपी वाचली आणि तशाच पद्धतीने मी बनवलेलं आहे. मी हक्का नूडल्स बनवते, तर ते आपण बनवतो, पण त्याच्यापेक्षा थोडीशी वेगळी रेसिपी होती याची.
म्हणजे याला शिजवायची थोडीशी पण गरज नव्हती आणि त्याच्यावर लिहिलं होतं तेवढाच वेळ मी हे नूडल्स तसंच पद्धतीने बनवले. तर इथे थोडासा आता पाण्याचा शिपका मारून 2 मिनिटं झाकण ठेवून दिलं. तयार झाले झटपट इथे चाऊमिन नूडल्स. तर इथे माझा मुलगा येतोय, त्याला आता खायचं आहे. तर आता मी दोन्ही मुलांना माझ्या हे नूडल्स देणार आहे मस्त असं नाश्त्यासाठी. चला तर मग कसा वाटला व्हिडिओ ते सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.